ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव चांदोडमध्ये जल्लोषात साजरा। भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला मानवंदना। भारतीय सैन्य दलाने नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर मधील शौर्यदीपाने संपूर्ण देशवासियांच्या मनात गर्वाची लहर निर्माण केली असून या धाडसी अभियानाच्या विजयोत्सवाचे औचित्य साधून चांदोड तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने उत्स्फूर्त जल्लोष करण्यात आलाय। तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत फटाके फोडून तिरंगा ध्वज फडकावत आणि भारत माता की जयच्या जय घोषाने परिसर दुमदुमून विजयाचा जल्लोष केला। पाकिस्तानकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या पोकळ परमाणु धमक्यांकडे दुर्लक्ष करत भारतीय सैन्य दलाने पहलगाम मधील हल्ल्याच्या परिपक्वतेने व निर्भयतेने बदला घेत देशातील नागरिकांना न्याय मिळवून दिलाय। या घटनेमुळे देशभरात सैन्य दलाबद्दलचा अभिमान दुणावला आहे। यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, गीताताई झालटे, ज्येष्ठ नेते अशोक काका व्यवहारे, बाळासाहेब बाग, वर्धमान पांडे, व्ही चव्हाण, तात्या, सुनील शेलार, राजेंद्र गांगुर्डे, सुनील डुंगरवार, महेंद्र कंकरेज, कैलास गुंजाळ, बाळा पाडवी, देवा पाटील, संतोष क्षत्रिय, महेश खंदारे, मुकेश आहेर, विशाल ललवाणी, विठ्ठल आवारे, बापू सोमवंशी, पिंटू भोईटे, विजय धाकराव, प्रवीण ठाकरे, संजय चौबे, गणेश ठाकरे, संतोष ढोमसे, विशाल ठाकरे, अप्पा गांगुर्डे, शंकरराव आहेर, बापू शिंदे, प्रदीप वानखेडे, सुनील ढोके, गोकुळ वाघ, बबन दरेकर, आत्माराम खताळ आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता। या प्रसंगी तालुका अध्यक्ष मनोज शिंदे व गीता झालटे यांनी भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे कौतुक करत देशहितासाठी सदैव सज्ज असलेले आपले सैन्य हेच खरे राष्ट्राचे रक्षण करते आहेत असे उद्गार काढले। चांदोड परिसरात झालेला हा जल्लोष देशभक्तीने भारलेला असून भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमास मनपूर्वक सलाम करण्यात आलाय। सांगाल मॅडम, ऑपरेशन सिंदूर या रणरागिणींनी खरं बघायला गेलं तर आपल्या सोफिया कुरेशी कर्नल असून त्याचबरोबर विंग कमांडर म्हणून हीत सिंग ह्या रणरागिणींनी मैदान गाजवून आज खऱ्या अर्थाने आमच्या महिलांना न्याय मिळवून दिला किंवा भारतीय महिलांवर झालेला अन्यायाचा खऱ्या अर्थाने आजच्या ह्या महिलांनी केलेल्या रणरागिणींनी केलेलं शौर्य खरंच आम्हा सर्व महिलांना कौतुकास्पद आहे आणि अभिमानाचं पण आहे। त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदींचं आणि सर्व जनतेचं हिंदू धर्माने जे कार्य केलं त्यांचं मनस्वी आम्हाला सर्वांना अभिमान आणि गर्व आहे। भारत माता त्याची उंची कमी आहे, तात्या पुढे 15 दिवसापूर्वी आपल्या जम्मू या भागामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे जो हल्ला केला त्यामध्ये आज आपले काही भारतीय नागरिकांना प्राण गमावे लागले होते। त्याचाच बदला म्हणून आज आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाने 7 तारखेला पाकिस्तानमध्ये जाऊन जो एअर स्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांचा खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानच्या मोठ्या प्रमाणात असलेले अड्डे उद्ध्वस्त केले। त्या सिंदूर या ऑपरेशननं खरं ज्या आपल्या भारतीय नागरिकांना प्राण गमावे लागले होते त्यांना खरं श्रद्धांजली या माध्यमातून मिळाली आहे आणि भविष्यात जगाला हा पण संदेश दिला की कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम भारत देश हा खपवून घेणार नाही आणि त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही। त्याचंच एक उदाहरण म्हणून हे सिंदूर ऑपरेशन हे सुरू आहे। यामुळे पूर्ण दहशतवाद्याचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही याचा आम्हाला भारतीय म्हणून एक आम्हाला अभिमान वाटतो। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड।